म्हापसा खोल्लीच्या शिशिरोत्सवाक सुरवात जाल्या। खोल्ले देवी सातेरीच्या सासायेत शिशिरोत्सव निमतान 4 दीस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळी जातात। 5व्या दिसा धुळवटीन शिशिरोत्सव उलगता। जेरदार नाटकांचे सादरीकरण हे खोल्ली म्हापशाच्या नाटकाचे खाशेलपण। घेऊया दर्जेदार नाटकांचो आस्वाद। खोर्ली म्हापसा देवी सातेरीचे सासायेत वर्सुकी शिशिरोत्सवाक आरंभ जाला। शिशिरोत्सवात पालखी, आरत, भजन अशो कार्यावळी जातातच, पण सातेरी सभाघरात जातली दर्जेदार नाटकां ह्या उत्सवाचे खाशेलेपण जावन रावल्यात। दर वर्सा लोकांक इतिहासीक, समाजीक, कुटुंब प्रधान, सस्पेन्स, थ्रिलर आणि विनोदी अशा सगळ्या रसातल्या दर्जेदार नाटकांचे खाण मेळटा। वर्सान एक फावट वाठारांतले दिग्गज कलाकार हे माचयेर येवन रसिकांचेर मोनेळ घालतात। पळोवया गरजले सह्याद्री से कडे ह्या नाटकांतले कांय सीन। फामाद दिग्दर्शक श्याम सुंदर फडतेन तें दिग्दर्शीत केल्लें। तुला म्हणायचं काय बकुळा, मी पराक्रम केले नाही? केले असतील, पण तू केलेले पराक्रम फक्त तुझ्या बायकोला ठावस। माझ्या बायकोला? आता येड्यावानी हसतोस काय? अगं हसू नको तर काय करू बकुळा, माझं कपाळ लावून बासुंग भरलंच नाही। हा का गं बाई, मग तू केलेले पराक्रम दावले तरी कुणाला? तुला दाऊ का माझं पराक्रम? नको गं बाई, मला येईल नाही केव्हा एकदा रायगडावर पोहोचेल असं झालंय आम्हाला। अगं जाऊ की सावकाश, एवढी काय घाई तुला? आपका नाच गाना अच्छा हो गया, कलेजा ठंडा हो गया।
दुसरे दिसा चांदणे शिंपीत जा हे मधुसूदन कालेलकराचें काळजाचो थाव घेवपी कुटुंबीक नाटक तितल्याच प्रभावी रितीन सादर जालें. ज्येष्ठ दिग्दर्शक गोपाळ रावळान तेचें दिग्दर्शन केल्लें. साईनाथ रावळा बरोबरच हेर ज्येष्ठ कलाकारांनी आपली प्रभावी कलाकारी पेश केली. खास करून निवेदिता पुणेकर चंद्रोजीन उत्सवी माचयेर रिअलिस्टीक अभिनयाचें यथार्थ दर्शन घडयलें. घेऊया ह्या नाटकाचो आस्वाद. नाही काहीतरी घोटाळा झाला दिसतोय. आपण दोघांकडून पेपर बघूया वेळ तपासूया. मीही तेच सुचवणार होते. त्याचा काही उपयोग नाही. उगीच वेळेचा आणि पैशांचा अपव्यय. पैसे मी खर्च करेन वेळ, पण आमची पुढची कुठे आहे? ती सकाळीच आपल्या मैत्रिणीकडे जाऊन बसली हो यांच्या भीतीने. हातून गुन्हा घडल्याशिवाय माणूस तोंड चुकवित नाही. पटेलच तुला. बरं मला सांग, तू काय घेणार? नुसता चहा की ब्रेकफास्ट? आई आणि सरोनीला नाही अगं, मी तिच्या 4-5 मैत्रिणी जाऊन आले, पण ती तिथे नव्हती. पण नितीन गेल्या तिच्या मास्तरांच्या घरी काही पत्ता लागतो का पाहायला. भाऊजी ऐकलं ना तुम्ही? भाऊजी अहो तुम्ही तरी काहीतरी करा. वय वर्ष 16, गोऱ्या रंगाची उंच स्कर्ट घालणारी. वहिनी, कुठल्या रंगाचा स्कर्ट? निळ्या रंगाचा फ्रॉक घातलाय. निळ्या रंगाचाच फ्रॉक आहे अंगावर. नाव प्रमील दीनानाथ लाड. मी त्यांच्याच घरून बोलते. सर्व पोलीस स्टेशनाला खबर द्या. व्हायलेटच्या गाड्या पाठवा. प्रत्येक बस स्टॉप, रस्ता, गाडी, बस तपासा आणि मला कळवा. आय एम हिअर ऑन दिस लाईन 262837. थँक्यू. त्या मुलीचा आमच्या विमा कंपनीत 10 लाखाची पॉलिसी होती. हो, मॅरेज पॉलिसी होती ती. पण त्याबद्दल अजून आमच्याकडे क्लेम आलेला नाही. हाच तो आपला कॉन्फिडेन्शियल महत्वाचं काम. नाही, पुढे बोलू का? बोला. त्याचं काय आहे की तुमचा क्लेम आमच्याकडे आला तर तो पास होईल याची काही खात्री नाही. असं? कारण सांगू का? हो, प्रत्येक बाबतीत परवानगी कसली विचारतात? कारण असं ते वर्तमानपत्रातून ज्या बातम्या येत आहे त्यावरून तिने आत्महत्या केली असा समज झालेला आहे. हो, खरं आहे. असू द्या हो, पण विमा कंपनीच्या कायद्यात आत्महत्या बसत नाही. नॅचरल डेथ म्हणजे नैसर्गिक मरण आलं तरच क्लेम मिळू शकतो. आपला क्लेम मिळाला नाही तरी चालेल. आपल्या दगडानं घडवले तुझं हे काळी परमेश्वरानं. अरे, फुलासारखी निरागास अशी तुझी मुलगी, तिला आत्महत्या केली. तरी तुला त्याचं काही वाटलं नाही. तिच्यासाठी एक टिपूसी आलं तुझ्या डोळ्यात. अश्रू हे भित्र्या लोकांचं लक्षण आहे. मला अश्रूची कीव येते, स्वतःच्याच नाही तर दुसऱ्याच्याही. मी तुमचा क्लेम घेतला नाही म्हणजे तुमचे कमिशन मात्र बुडाल. क्लेम डिपार्टमेंट सोडून न का हो? क्लेमचा खरा अर्थ कळला. गेल्याच महिन्यात बायकोचा क्लेम घेतला. वारली होती. कशानं? दारिद्र्याच्या रोगानं. 30,000चा क्लेम होता. घेताना डोळ्यात पाणी आलं. घरी आलो आणि बरं वाटलं. त्यातील काही हजारात कर्ज फिटे आणि मुलांचं शिक्षण होईल या कल्पनेत. आता तुम्ही क्लेम डिपार्टमेंट सोडलात, पण माझा क्लेम मी तुमच्या मार्फत सेटल करायला सांगितला असता घरच्या लोकांना. आपण रागवला नसला तर मग एक तुम्हाला सुचू का? असं अभद्र बोलू नये दिवाळीच्या वेळेस. मी तुम्हाला एक सुचवू का? बोला. एकतर तुम्ही बसा, नाहीतर जा. अश्रूचं बांधण ठेवण्यात. अहो, दुसऱ्याच्या घरात येऊन रडायला मी काय लहान आहे का? लहान आहात म्हणून तर सुखी आहात. मोठे झाला असतात ना तर फार दुःखी झाला असतात. तू पुढचे प्लॅन म्हणतोस? अरे, प्रत्येक जणाकडे असतो पुढचे प्लॅन. पण कधी उत्तम क्रिकेटर होण्याचं स्वप्न नवऱ्या माणसाला उत्तम गवळी होण्याची इच्छा करण्याला कधी कधी रेकॉर्डचं दुकान करावं लागतं. कारण त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो. माझ्या बाबतीत येतो शिकत तुला माहिती आहे, मला वैमानिक व्हायचं, पण गाव माणसाची डायरेक्ट देवाची. आय डोंट बिलीव्ह सदा. अरे, कुठला आलाय देव? देव म्हणजे माणसाच्या वेडे श्रद्धेचा शेंदूर फासलेला दगड आहे, दगड. तू स्वतःहून वैमानिकाचा कोर्स सोडलास, त्या देव कुठला?
किती वर्ष सांगताय तुम्ही, पण आपल्याला नाही जमलं ते एवढं म्हणायला. खूप वर्ष झाली नाही रे हा पियानो आणून. या घर प्रवेशाच्या दिवशी साहेबांनी आणला होता खास तुमच्यासाठी. नाव विसरलो पण हे नाही विसरलो. आई तुझ्यासाठी आणला पियानो बाबांनी. त्यावेळी बाईसाहेब काय सुंदर वाजवायची ही पेटी. खरंच आहे. हा पण त्यावेळी तुझा जन्म झाला नव्हता. तुझ्या जन्मानंतर सोडलंच मी पियानो वाजवणं. मुलांच्या रगाड्यात वेळच कुठे मिळत होता. हे काहीतरीच बाईसाहेब. पमाताई नव्हत्या पण नितीन साहेब होते, रेखाताई होत्या. आणि साहेब रोज रात्री घरी आल्यावर तुम्हाला ही पेटी वाजवायला सांगायचे आणि तुम्ही वाजवल्यानंतर निवांतपणे ऐकत बसायचे.